राज्य सरकार द्वारा आरक्षण पर स्पष्ट निर्णय न लेने से बंजारा समुदाय नाराज। समुदाय का कहना है कि हम पहले भी आदिवासी थे, अगर अन्य समुदायों पर हैदराबाद गजट लागू हो रहा है तो हम पर भी होना चाहिए। अब बंजारा समाज आंदोलन की तयारी में जुट गया है। मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये आपण आरक्षणाचं सगळं पेव फुटलेलं आहे। या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण जाहीर केलेलं आहे। त्याचा आधार म्हणून या ठिकाणी हैदराबाद गॅजेट हे लागू करण्यात आलेलं आहे, असा GR सरकारने काढलेला आहे आणि त्या माध्यमातून जवळपास 58 लाख नोंदी या ठिकाणी त्यांना प्रमाणपत्र देण्यात येत आहेत। आमचं म्हणणं असं आहे की यापूर्वीसुद्धा आम्ही मागच्या 70 वर्षापासून आम्ही आदिवासीमध्ये होतो, आदिवासीमध्ये आहोत आणि आदिवासीचे जे काही क्रायटेरिया आहेत ते संपूर्णपणे आम्हाला लागू होतात आणि गॅजेटमध्ये, हैदराबाद गॅजेटमध्ये आमची नोंद ही आदिवासी म्हणून आहे। म्हणून महाराष्ट्राचा लढा उभा करण्यासाठी, मराठवाड्याचा लढा उभा करण्यासाठी आणि नांदेड जिल्ह्याचा लढा उभा करण्यासाठी या ठिकाणी समाज बांधव सर्व जमले होते आणि येणाऱ्या काळामध्ये गाव पातळीपासून तांड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत हा आंदोलन आम्ही तेवत ठेवणार आहोत आणि आमच्या समाजाला कुठल्याही परिस्थितीत होक अँड कोक, कुठलाही सरकार असो, कुठलाही नेता असो, कुठलाही पुढारी असो, याला समोर जाऊन आम्ही या महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाला आदिवासीची सवलत मिळवल्याशिवाय आम्ही थंड बसणार नाही, शांत बसणार नाही, असं शपथ या ठिकाणी सर्वांनी सेवालाल महाराजाच्या आशीर्वादाने घेतलेली आहे। म्हणून या ठिकाणी ही बैठक आमची संपन्न झाली आहे। आंदोलनाची दिशा कशी असणार आहे? आता आंदोलनाची दिशा आम्ही एक जिल्हा कार्यकारिणी तयार होईल, तालुका कार्यकारिण्या तयार होतील, तालुक्यावरचा पहिला मोर्चा असेल, तालुक्याचे मोर्चे झाल्यानंतर आम्ही जिल्ह्याला मोर्चा काढणार आहोत आणि जिल्ह्याचे मोर्चे सगळे झाल्यानंतर आम्ही मराठवाडा विभागीय पातळीवर किमान एक 10 लाख लोकांचं मोठा असा मोर्चा या ठिकाणी आम्ही काढू आणि गावागावामधून लोकांना आम्ही जाऊन त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करून त्यांना सांगून त्यांना या ठिकाणी या मोर्चामध्ये आम्ही सहभागी करून घेऊ। आज गोर बंजारा समाजाची एक पंचायत बसली होती, म्हणजे बैठक होती आणि बैठकीचा आमच्यामध्ये एक नायक असतो, नायक सुनील राठोड साहेब हे आमचे नायक होते आजच्या बैठकीचे। आणि या बैठकीचं असं ठरलेलं आहे की आम्ही 1960 पूर्वी, महाराष्ट्राची निर्मिती होण्यापूर्वी आम्ही हैदराबाद संस्थानात होतो आणि त्यावेळी जेव्हा ब्रिटिश सरकार आणि हैदराबाद गॅजेट त्यांनी जेव्हा जनगणना केली त्यावेळेस आम्ही त्या जनगणनेमध्ये, त्या सेन्ससमध्ये आम्ही ट्राईब होतो, म्हणजेच आम्ही ST होतो। आणि जेव्हा 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम झाला त्यावेळेस आम्हाला महाराष्ट्रामध्ये विलीन करण्यात आलं, महाराष्ट्रामध्ये आम्ही गोर बंजारा समाजाला घेण्यात आलं। पण तेव्हापासून आम्हाला STची सवलत मिळत नाही, STचं आरक्षण मिळत नाही। म्हणून आमची मागणी जी आहेत, जे काही समजा काल मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटप्रमाणे जी काही समजा सवलत दिलेली आहे, जे काही आरक्षणाचं GR निघालेलं आहे त्याप्रमाणे हैदराबाद गॅजेटमध्ये आमचं नोंद आहे, ट्राईब म्हणून नोंद आहे, सेन्ससमध्ये सुद्धा नोंद आहे। त्या नोंदीप्रमाणे आम्हाला मराठवाड्यातील जे काही गोर बंजारा समाज आहे त्यांना STचं आरक्षण मिळावं, STची सवलत मिळावी, या संदर्भात आंदोलन करण्यासाठी, आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आमची ही बैठक आज आयोजित केली होती।